पुढच्या महत्त्वाच्या बातमीकडे आपण वळतोय। महाराष्ट्र वीज नियामक आयोगाने 28 मार्चला जाहीर केलेल्या नव्या वीज दर आदेशाला तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे। तर MERCने आधी दिलेला निर्णय सर्वसामान्यांसोबतच महावितरणाच्या देखील हिताचा नाही असं म्हणत महावितरणाच्या स्वतंत्र संचालक विश्वास पाठक यांनी MERCवर टीका केली आहे। सर्वसामान्यांच्या हिताऐवजी उद्योजकांना सरसकट दिलासा देणं चुकीचं असल्याचं म्हणत त्यांनी MERCवर घणाघाती टीका केलेली आहे। MERCला देखील दरवर्षी वीज दर वाढवून देण्याची त्यांना सवय झालेली आहे। महावितरणने त्यांना एक विपरीत अशी याचिका केली की आम्हाला वीज दर कमी करण्याची मुभा द्या। मला वाटतं की MERC वॉज नॉट इक्विप्ड टू हँडल दिस सिच्युएशन। त्यांनी त्याच्यामध्ये बदल केले आणि बदल केलून पूर्ण घोळ निर्माण झालाय। महावितरण कंपनी ही तोट्यात जाणार आहे। 2 ते 3 वर्षांमध्ये अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे। त्यामुळे आता जेव्हा पुनर्याचिका दायर केल्या जाईल त्या याचिकेप्रमाणे MERC या ज्या काही चुका झाल्या त्या करेक्ट करतील अशी आम्हाला आशा आहे। महावितरण जर जगली तर लहान ग्राहकांना त्याचा लाभ आहे आणि इंडस्ट्रीला देखील टप्प्याटप्प्याने लाभ मिळणारच आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।